नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ट्रिग्नॉमेट्री अँड ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज याच्यावरची जी एक्झाम्पल्स मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली तीच एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत. कोणती उदाहरणं की जे आपल्याला वेगवेगळ्या फॉर्म्युल्यांच्या आधारे प्रूव्ह करावे लागतात. आपण मागच्या व्हिडिओपर्यंत प्रॉब्लेम सेट 6 मधील क्वेश्चन नंबर 5 याचा आपण विचार करतो आहे आणि या क्वेश्चन नंबर 5 मध्ये टोटल 10 एक्झाम्पल्स आपल्याला दिलेत आणि ह्या 10 एक्झाम्पल्सपैकी एकूण जवळजवळ काही 9 एक्झाम्पल्स आपण त्या ठिकाणी कालच्या तासापर्यंत सोडवून घेतलेली आहेत. आता आपण 8 एक्झाम्पल्स सोडवलेले आहेत. आपण एक्झाम्पल 9 आणि एक्झाम्पल 10 आज या ठिकाणी घेणार आहोत आणि त्यानंतर जी महत्त्वाची म्हणण्यापेक्षा की जे अशी स्पेसिफिक आणि अशी पर्टिक्युलर एक्झाम्पल्स आहेत की जे या प्रूव्ह दॅट या प्रकारामध्ये येण्याची शक्यता आहे, असे काही उदाहरणं आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. तर आपण सुरुवातीला बघूया प्रॉब्लेम सेट 6 क्वेश्चन नंबर 5 अँड एक्झाम्पल नंबर 9. हे एक्झाम्पल नंबर 9 आपल्याला दिले आहे. tan क्यूब थीटा -1 डिवायडेड बाय tan थीटा -1 अँड इज इक्वल टू sec square theta and plus tan theta. अशा पद्धतीचं उदाहरण दिले. काल आपण एक फॉर्म्युला बघितला, त्याचा आपल्याला इथं उपयोग करावा लागेल. फर्स्ट टेक LHS इज इक्वल टू tan क्यूब थीटा -1 डिवायडेड बाय tan थीटा -1 इज इक्वल टू. आता न्यूमरेटरमध्ये जी टर्म आपल्याला दिसते ती अशा पद्धतीने दिसते बघा, a³ - b³ इज इक्वल टू. म्हणजे या फॉर्ममध्ये मला दिसते tan क्यूब मीन्स a³ अँड 1 मीन्स 1³ आपण लिहिला तरी चालेल. मग या ठिकाणी आपल्याला या फॉर्म्युल्याच्या फॅक्टर्स माहिती आहेत. दिस इज द एक्सपान्शन. हे एक्सपान्शन आहे. याचे फॅक्टर्स काय आहेत? a - b इन फर्स्ट ब्रॅकेट, इन सेकंड ब्रॅकेट a² प्लस ab अँड प्लस b². येस. नाव यूज दिस फॉर्म्युला फॉर द न्यूमरेटर. या न्यूमरेटरसाठी हा फॉर्म्युला मला या ठिकाणी वापरायचा. कसा वापरू शकेल मी? tan क्यूब थीटा -1 means in the first bracket tan theta -1. Yes, a minus b. Yes, in second bracket a² tan theta is a, means from using this formula a² means tan square theta. Yes, then plus 1 into ab. Second term is ab. A means tan theta and b means 1, means right here tan theta only, and plus b² means 1² that is 1. Yes, and divided by tan theta -1. This is our denominator. Now this bracket tan theta -1 and tan theta -1 cancels here, is equal to remaining term is tan square theta plus tan theta and plus 1. Now rearrange this term. Rearranging this term we get tan square theta plus 1 and plus tan theta. Yes. Means here tan square theta plus 1 is equal to sec square theta. Because we have the identity sec square theta is equal to 1 plus tan square theta or tan square theta plus 1. Yes.
means sec tan square theta plus 1, this term replaced by sec square theta means is equal to sec square theta and plus tan theta, yes, and is equal to RHS. Now in this way it is very easy to solve the examples. हे अशा पद्धतीने आपल्याला कुठला तरी फॉर्म्युला वापरावा लागतो, कुठली तरी टर्म आपल्याला रिप्लेस करावी लागते, त्याची ॲडजस्टमेंट करावी लागते. ह्या सगळ्या बाबी आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत. कशासाठी? तर टू प्रूव्ह द फॉलोइंग एक्झाम्पल्स, हे एक्झाम्पल्स प्रूव्ह करण्यासाठी. आता 10वं उदाहरण आपण बघूया. लेट अस सॉल्व द एक्झाम्पल नंबर 10. एक्झाम्पल नंबर 10 जे आपल्याला दिलेलं आहे त्याच्यामध्ये थोडासा विचार करण्याचा भाग असा आहे. साइन थीटा एक्झाम्पल आधी आपण ऑब्झर्व करूया. मायनस कॉस थीटा अँड प्लस 1 डिवायडेड बाय साइन थीटा प्लस कॉस थीटा अँड मायनस 1 इज इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा अँड मायनस टॅन थीटा. आता हे एक्झाम्पल जर मी ऑब्झर्व केलं व्यवस्थित तर आत्तापर्यंत आपण असं सोडवत आलेलो आहे की टेक द LHS अँड ऑब्टेन RHS, ही आपली मेथड आतापर्यंत होती. त्यावेळेस मी असंही सांगितलं होतं की वी कॅन टेक RHS अँड सॉल्व इट, वी गेट LHS, असंही मी त्यावेळेस सांगितलेलं होतं. मग आपल्याला LHS घ्या, सॉल्व करा, RHS मिळवा, किंवा RHS घ्या, सॉल्व करा, LHS तुम्हाला मिळेल. किंवा तिसरी मेथड पण सांगितली होती मी की फर्स्ट सॉल्व द LHS अप टू द स्पेसिफिक स्टेप, सॉल्व द RHS अप टू द स्पेसिफिक स्टेप, then these two steps are equal, then we conclude that LHS is equal to RHS. आता या उदाहरणात जर मी LHS घेतलं आणि ते सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर थोडंसं कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतील किंवा वेगवेगळे फॉर्म्युलेज आपल्याला टाकावे लागतील. आणि दुसरा भाग की त्याच्यावरून आपल्याला खूप असा निष्कर्ष पाहिजे तेवढ्या कमी वेळात मिळणार नाही. म्हणून LHS सॉल्व करण्यापेक्षा आपण RHSकडे बघूया, कारण LHSमध्ये टर्म्स जरा जास्त आहेत. या ठिकाणी मायनस कॉस थिटा, इथे प्लस कॉस थिटा, इथे +1 आहे, इथे -1 आहे, बरोबर. मग आपण RHS सॉल्व करायला काय हरकत आहे? आपण आधी RHS सॉल्व करूया. RHS सॉल्व केल्यानंतर मला काय मिळतं आहे ते बघूया आपण. येस, नाउ लेट अस सॉल्व RHS. नाउ टेक RHS फर्स्ट. RHS इज इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा मायनस टॅन थीटा, येस, इज इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा. फॉर्म्युला आपल्याकडे आहे सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा अँड टॅन थीटा इज इक्वल टू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. नाउ पुट these values here. Sec theta means 1 upon cos theta minus tan theta means sin theta upon cos theta. Yes, solving this 1 upon LCM of this denominator is cos theta. In numerator 1 minus sin theta, 1 minus sin theta. आता हा कॉस थीटा आपण डायरेक्ट या न्यूमरेटरला घेऊन जायचं आहे, कारण व्यस्त मला ते करायचं आहे. कशा पद्धतीने? तर 1 अपॉन 1 इंटू कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा. मी काय बोलतो आहे माझ्याकडे लक्ष द्या. न्यूमरेटर आपल्याला ते व्यस्त करायचं आहे, म्हणून हा कॉस थीटा वर जाईल. या ठिकाणी कॉस थीटा डिवायडेड बाय 1 मायनस साइन थीटा. ही टर्म मला या ठिकाणी मिळाली सॉल्विंग द RHS अँड दिस इज द स्टेटमेंट नंबर 1. आता हे स्टेटमेंट नंबर 1 मिळाल्यानंतर हे 1 स्टेटमेंट बघा आणि LHS बघा. आपल्याला पुन्हा अजून काहीतरी सॉल्व करण्याची गरज आहे.
मग आपण असा विचार करूया की ही जी टर्म आहे ही टर्म अजून कोणाबरोबर आहे, तर याच्यासाठी मी एक छोटंसं आपली आयडेंटिटी वापरणार आहे. नाव वी नो दॅट काय माहिती आहे मला, तर बघा RHS सॉल्व केल्यानंतर मला हे स्टेटमेंट नंबर फर्स्ट मिळालेला आहे. येस. नाव आता हे थोडासा दुसरा टॉपिक किंवा दुसरा भाग सुरू होतो आहे की वी नो दॅट आयडेंटिटी दॅट इज साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. ही आयडेंटिटी मला माहिती आहे. 1 मायनस साइन थीटा असं येतं या टर्ममध्ये, म्हणून मी साइन थीटा या बाजूला घेऊन जातो. कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. Factorize this. Cos square theta means cos theta into cos theta is equal to 1 minus sin theta into 1 plus sin theta. Yes, 1 minus sin theta into 1 plus sin theta, that is a square minus b square. ही टर्म कशी आलेली आहे बघा. cos theta upon 1 minus sin theta. एक cos theta याच ठिकाणी ठेवूया. 1 minus sin theta डिनॉमिनेटरला. cos theta upon 1 minus sin theta is equal to, बघा, is equal to इथे 1 plus sin theta उरलेला आहे. 1 plus sin theta and divided by cos theta. divided by cos theta. ह्या टर्म्स मला या ठिकाणी मिळाल्या. आता ही जी टर्म आहे ही फर्स्ट टर्म इथे दिसते मला. ही टर्म याच्याबरोबर आहे. मीन्स दिस टू रेशोज आर इक्वल रेशोज. हे दोघं रेशोज इक्वल रेशोज आहेत. दॅट इज वी से दॅट दिस रेशोज आर के. इच रेशो इज के. आता आपल्याला इथे इक्वल रेशोचा कन्सेप्ट वापरायचा आहे. इक्वल रेशोचा कन्सेप्ट काय आहे तो आपल्याला थोडासा आठवत नसेल तर पुन्हा मी या ठिकाणी सांगतो. A upon B is equal to C upon D. Then A plus C upon B plus D is equal to A upon B or C upon D. This is our general formula or general property of theorem on equal ratio. ही आपली जनरल प्रॉपर्टी आहे. काय की आपण प्लस करतो. ठीक आहे, म्हणजे ए प्लस सी असं आपण या ठिकाणी करतो. मग आता ए अपॉन बी इज इक्वल टू मायनस सी अपॉन मायनस डी असेल तर प्लस करायचं. येस, म्हणजे मी प्लस केलं, इथे मायनस साईन असला तर मायनस होईल, ए मायनस सी होईल. किंवा सिम्पली असा विचार करा की मी बेरीज केली काय आणि वजाबाकी केली काय, काय फरक पडतोय ते पण आपल्याला बघता येईल. म्हणजे ए मायनस सी अपॉन बी मायनस डी मी जर केलं तर पुन्हा मला ए अपॉन बी मिळतोय का? येस, मिळेल मला. या पद्धतीने म्हणजे फक्त आपल्याला या ठिकाणी प्लसच्या ऐवजी काय वापरायचं आहे, मायनस साईन वापरायचं आहे. मी आता हा जो रेशो आहे हा रेशो मी आधी लिहितो, नंतर हा रेशो लिहितो. थोडंसं रिप्लेसमेंट आपण करूया. त्याचं कारण असं बघा की न्यूमरेटरला मला आणायचं आहे साइन थीटा प्लस 1 इथे दिसतंय. मग साइन थीटा प्लस 1 म्हणजे ही टर्म आहे, म्हणून 1 प्लस साइन थीटा अपॉन कॉस थीटा हा रेशो मी आधी लिहिला इज इक्वल टू कॉस थीटा अपॉन 1 मायनस साइन थीटा अँड इज इक्वल टू के. येस, हेन्स बाय थेरम ऑन इक्वल रेशो, बघा, बाय थेरम ऑन इक्वल रेशो. आता इक्वल रेशोचा थेरम मला या ठिकाणी वापरायचा आहे, पण कसा वापरायचा आहे, निगेटिव्ह साईनमध्ये वापरायचा आहे. 1 प्लस साइन थीटा मायनस कॉस थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा मायनस दिस टर्म मीन्स मायनस 1 प्लस साइन थीटा अँड इज इक्वल टू के. आता टर्म आल्या का बघूया. साइन थीटा पॉझिटिव्ह आहे, येस आहे. मायनस कॉस थीटा
अँड +1. फक्त ह्या टर्म्स आपल्याला रिअरेंज कराव्या लागतील. म्हणजे या पद्धतीने लिहायचं sin θ मायनस कॉस θ अँड +1 डिवायडेड बाय sin θ प्लस कॉस θ -1. येस, या पद्धतीने टर्म्स मला मिळाल्या. इज इक्वल टू के आहे. के मीन्स दिस टर्म 1 प्लस कॉस θ अपॉन 1 मायनस साइन θ. बघा ही पण के आहे. म्हणजेच ही टर्म काय मिळाली मला, के मिळाली. मग ही टर्म के आहे म्हणजेच ही टर्म के आहे. येस, म्हणजे इज इक्वल टू के. के मीन्स कॉस θ अपॉन 1 मायनस साइन θ ही मला मिळाली. म्हणजेच के आहे. तर ही टर्म म्हणजेच काय आहे तर RHS आहे. येस, दिस टर्म इज RHS. ही RHS आहे बघा. म्हणजे इज इक्वल टू RHS मला मिळते आहे. येस, म्हणजेच दिस टर्म इज LHS. येस, हेन्स याला आपण 1 म्हटलं आहे, याला 2 म्हणा. फ्रॉम 1 अँड 2 असं म्हणूया. फ्रॉम 1 अँड 2. येस, या ठिकाणी 2 म्हणूया. आता 1 हा 2 आणि हा 1 म्हणजे या टर्मच्या बरोबर ही टर्म आहे आणि ही टर्म म्हणजेच RHS आहे. अँड हेन्स हिअर राईट LHS इज इक्वल टू RHS. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला ह्या टर्म्सचं रिअरेंजमेंट करून सहज आपल्याला LHS इज इक्वल टू RHS दाखवता येतं. येस, आता काही असे टिपिकल एक्झाम्पल्स आहेत की जे एक्झाम्पल्स प्रश्नपत्रिकेमध्ये येतात. वेगवेगळ्या ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असतील तिथे आपल्याला काही फॉर्म्युलेज टाकावे लागतात. किंवा काही एक्झाम्स असतील, पुढच्या ज्या एक्झाम्स आहेत तुमच्या 11-12च्या, त्या ठिकाणी पण तुम्हाला काही ट्रिग्नॉमेट्रीचे असे उदाहरणं सोडवावे लागतात. SSC बोर्डाच्या परीक्षेमध्ये काही असे टिपिकल एक्झाम्पल्स असतात की ज्याच्यामध्ये वेगळा विचार केलेला असतो. असे एक्झाम्पल्स त्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांमध्ये नेहमी असतात. असे काही टिपिकल एक्झाम्पल्स आपण 2-3 एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. हे एक्झाम्पल्स आपल्या पाठ्यपुस्तकात नाहीत, पण तरीही ते अतिशय महत्त्वाची उदाहरणं आहेत असं म्हणायला हरकत नाही. अतिशय सोपी ती उदाहरणं आहेत आणि त्याच्यात थोडासा वेगळा विचार या ठिकाणी केलेला आहे. आयडेंटिटीज मला कशा पद्धतीने पुटअप करता येतात किंवा कशा करायच्या आणि त्याच्यावरून आपल्याला टर्म्स कशा मिळवायच्या याचा विचार आपण या ठिकाणी करूया. एक्झाम्पल नंबर 1 आपण घेऊया. कोसेक A प्लस कॉट A -1 इन अनदर ब्रॅकेट कोसेक A मायनस कॉट A अँड +1 इज इक्वल टू 2 कॉट A. अशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे. कोसेक A प्लस कॉट A. आता या 2 ब्रॅकेटकडे जरा नीट बघूया. कोसेक A प्लस कॉट A, इथे कोसेक A मायनस कॉट A, इथे -1 आहे, इथे +1 आहे. बघा इथे प्लस कॉट आहे, इथे मायनस कॉट, इथे -1, इथे +1. आणि या दोघं ब्रॅकेटचा गुणाकार केल्यानंतर मला काय मिळेल 2 कॉट A. येस, टेक LHS फर्स्ट. LHS इज कोसेक A प्लस कॉट A -1 इन अनदर ब्रॅकेट कोसेक A मायनस कॉट A +1. येस, दोन्ही ब्रॅकेट मी तसेच लिहिले, दॅट इज LHS. आता या ठिकाणी अशी अरेंजमेंट मला करता येईल. बघा इथे मी लिहितो कोसेक A प्लस हे दोघं टर्म्स मी एका ब्रॅकेटमध्ये घेतो आहे आता. येस, कुठल्या टर्म्स आहेत त्या कॉट A -1 आणि इकडे कॉट A +1 आहे.
ती मला ब्रॅकेटमध्ये घ्यायची आहे. येस, लक्षात घ्या. कॉट ए मायनस 1 इथे प्लस साईन असल्यामुळे मला मधल्या चिन्हांचं चेंजेस मला करता येणार नाहीत किंवा मी करणार नाही. कॉट ए मायनस 1 ब्रॅकेट कंप्लीट. बघा, फक्त हे कॉट ए मायनस 1 मी ब्रॅकेटमध्ये टाकला. तसंच मला इथे कॉट ए मायनस 1 ब्रॅकेटमध्ये टाकायचं आहे. कोसेक ए मायनस, आता बघा इथे मायनस साईन आली, मी ब्रॅकेट टाकणार आहे. ही ब्रॅकेटमध्ये टर्म मला घ्यायची आहे. घेताना मी इथे मायनस करणार आहे. बघा, कॉट ए मायनस 1. येस, ब्रॅकेट कंप्लीट. आता या ठिकाणी काय मिळतं आहे मला बघा, कोसेक ए मीन्स ए प्लस कॉट ए मायनस 1 मीन्स बी, म्हणजे ए प्लस बी झाला. हिअर इज ए, कोसेक ए मीन्स ए मायनस धिस टर्म इज बी. बघा, कॉट ए मायनस 1 इथे कॉट ए मायनस 1 आहे, म्हणजे ए प्लस बी अँड ए मायनस बी. त्याप्रमाणे मी गुणाकार करणार, म्हणजेच मला फॅक्टर्स ए प्लस बी ए मायनस बी आहेत, म्हणजेच एक्सपान्शन काय मिळेल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए मीन्स कोसेक ए, कोसेक स्क्वेअर ए, वी राईट हिअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मीन्स इन ब्रॅकेट कॉट ए मायनस 1, दिस इज बी, दॅट इज बी स्क्वेअर, इज इक्वल टू. आता हे मला सोडवायचं आहे. हे सोडवण्यासाठी मी काय करणार, तर सरळ ह्या ब्रॅकेट स्क्वेअरचं जे एक्सपान्शन आहे ते एक्सपान्शन मी या ठिकाणी करून घेणार. ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपान्शन मीन्स राईट हिअर कोसेक स्क्वेअर ए मायनस, आता हे थोडं ब्रॅकेटमध्येच मी लिहितो आहे कारण त्याचं एक्सपान्शन आहे. आउटसाइड द ब्रॅकेट देअर इज मायनस साईन, मीन्स कॉट ए मायनस 1, राईट हिअर कॉट स्क्वेअर ए मायनस 2 कॉट ए, येस 2 इंटू ए बी and plus b square means 1. Now in the next step, open the bracket. There is a negative sign outside the bracket, means write like this, cosec square a minus cot square a plus 2 cot a and plus 1, sorry minus 1. Yes, right here minus 1 इज इक्वल टू. आता पुढे तुम्ही जर बघितलं तर कोसेक स्क्वेअर ए मायनस कॉट स्क्वेअर ए, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस, वी नो द आयडेंटिटी. कोसेक स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर ए, दिस इज अवर आयडेंटिटी. तुम्ही जर कॉट स्क्वेअर ए इकडे आणला तर काय होईल, कोसेक स्क्वेअर ए मायनस कॉट स्क्वेअर ए इज इक्वल टू 1. येस, मीन्स धिस टर्म, ही जी टर्म आहे ही 1 होणार आहे. इथे मी प्लस लिहितो आहे आता, प्लस 2 कॉट ए अँड मायनस 1, मायनस 1 अँड प्लस 1 इज अगेन कॅन्सल, मीन्स द व्हॅल्यू इज 2 कॉट ए अँड धिस 2 कॉट ए दॅट इज RHS, राईट हिअर RHS, मीन्स LHS इज इक्वल टू RHS. आता हे का इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे किंवा स्पेसिफिक टिपिकल एक्झाम्पल आहे असं मी जेव्हा म्हणतो त्यावेळेस मला या ठिकाणी ॲडजस्टमेंट करावी लागते. ही ॲडजस्टमेंट जर केली नाही तर नुसता गुणाकार करून आपल्याला हे आणणं कठीण होईल, म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी अनेक स्टेप्स तुम्हाला कराव्या लागतील. जर तुम्ही अशा पद्धतीची अरेंजमेंट केली तर तुम्हाला अगदी कमी स्टेपमध्ये थोडक्यात ते आपल्याला ॲन्सरपर्यंत पोचता येईल, म्हणजेच RHSपर्यंत पोचता येईल. येस, हे एक एक्झाम्पल अतिशय टिपिकल या ठिकाणी होतं. अजून आयडेंटिटी वापरून सोडवण्याचं एक उदाहरण आहे, ते सुद्धा अतिशय टिपिकल एक्झाम्पल आहे. ते एक्झाम्पलसुद्धा आपण बघूया. एक्झाम्पल दिले 1 मायनस tan raised to 4a. सेकंड एक्झाम्पल 1 minus tan raised to 4a is equal to 2 sec square a and minus sec raised to 4a. बघा, 1 minus tan raised to 4a is equal to
2 sec square a minus sec raised to 4a. Yes. Now as our usual method, take LHS and solve it. आपण LHS घेऊया आणि ते सोडवूया. LHS is equal to 1 minus tan raised to 4a. Yes, this is our LHS. आता 1 minus tan raised to 4a means that 1 square minus tan square a bracket square means a square minus b square. Factors are 1 minus tan square a and 1 plus tan square a. Yes, is equal to 1 plus tan square a means sec square a. We know the identity. Sec square a is equal to 1 plus tan square a. Yes, this is our identity. Means right here 1 plus tan square a means sec square a. Right here 1 minus tan square a in bracket sec square a. Outside the bracket sec square a because value of this 1 plus tan square a is equal to sec square a. या ठिकाणी मी ती व्हॅल्यू टाकली. आता इथे हा जो tan square a दिसतोय इन ब्रॅकेट, याची व्हॅल्यू मला टाकता येईल का? बघा 1 मायनस tan square a ची व्हॅल्यू मी टाकून घेणार आहे बिकॉज tan converted into sec using the identity. Yes. मग tan square a ची व्हॅल्यू काय येईल? sec square a minus 1 is equal to tan square a. आयडेंटिटी वरूनच मी घेतलेली आहे. म्हणजे tan square a ची व्हॅल्यू या ठिकाणी रिप्लेस करतोय मी sec square a minus 1 आणि ते पण ब्रॅकेटमध्ये मी लिहितोय. लक्षात घ्या 1 मायनस व्हॅल्यू ऑफ दिस tan square a इन ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे आणि टोटल ब्रॅकेट कंप्लीट इनटू सेक स्क्वेअर ए. मेथड बघा कशा पद्धतीने लिहिलं आहे. का लिहिलं मी? कारण बिकॉज देर इज अ निगेटिव्ह साईन आउटसाइड द ब्रॅकेट इज इक्वल टू 1 मायनस सेक स्क्वेअर ए. येस, मायनस मायनस प्लस प्लस 1 इंटू सेक स्क्वेअर ए. हे बघा या ठिकाणी मला अशा पद्धतीने मिळते. मग आता सेक स्क्वेअर ए ने मला काय करायचं आहे? यांना मल्टिप्लाय करायचं आहे. सॉरी एक मिनिट. सेक स्क्वेअर ए हा या ठिकाणी यांची बेरीज होईल 1 प्लस 1 मीन्स 2 मायनस सेक स्क्वेअर ए. येस, इंटू सेक स्क्वेअर ए is equal to multiply by sec square a. sec square a ने 2 ला गुणायचं आहे मीन्स 2 sec square a मायनस sec raised to 4a. yes, मायनस sec raised to 4a. sec square a into sec square a is equal to sec raised to 4a. 2 sec square a minus sec raised to 4a मला RHS मिळाले and this is RHS. दिस इज द टिपिकल एक्झाम्पल. हे अशा प्रकारचं अतिशय टिपिकल एक्झाम्पल. कारण या ठिकाणी मला टॅन जरी दिलेला असला तरी टॅनचं रूपांतर मला सगळं सेकमध्ये करायचं आहे यूजिंग द आयडेंटिटी. या आयडेंटिटीचा वापर मला त्या ठिकाणी सहज करता येईल. अतिशय सोपी एक्झाम्पल्स मला या ठिकाणी दिलेले असतात आणि त्या सगळ्या एक्झाम्पल्सचा आयडेंटिटी वापरून मला विचार करावा लागतो. आणि हे एक्झाम्पल्स सोडवताना मला जी काही फॉर्म्युले लक्षात ठेवावे लागतात ती प्रत्येक स्टेपला जर आपण तो फॉर्म्युला लिहायला लागलो तर आपल्याला वेळ जास्त लागेल. त्यामुळे हे सगळे फॉर्म्युलेज आपल्याला रिमेंबर करावे लागतात, आठवावे लागतात. एक एक्झाम्पल आपण टिपिकल एक्झाम्पलच आहे ते बघूया. एक्झाम्पल नंबर 3. कोसेक ए minus sin a in first bracket, in second bracket sec a minus cos a, and in third bracket tan a plus cot a and is equal to 1. बघा एक्झाम्पल अतिशय सोपं आहे.
तीन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन मला करायचं आहे. कोसेक ए मायनस साइन ए, सेकंड ब्रॅकेट सेक ए मायनस कॉस ए, and in third bracket tan a plus cot a is equal to 1. Take LHS first. LHS is equal to cosec a minus sin a, sec a minus cos a, and in third bracket tan a plus cot a. Yes, आपण हे सोडवण्याचा प्रयत्न करूया. काय काय करावं लागेल मला? लास्ट मला 1 आणायचं आहे. RHS इज 1, LHS इज इक्वल टू, या प्रत्येक ब्रॅकेटमध्ये मला साइन कॉस ठेवायचं आहे. बाकीचे सगळे जे रेशो आहेत ते साइन आणि कॉसमध्ये रूपांतरित करायचे. माझं म्हणणं लक्षात घ्या. उरलेले जे रेशो आहेत, कोसेक दिसत असेल, सेक दिसत असेल, टॅन आणि कॉट, हे सगळे रेशोज मला साइन आणि कॉसमध्ये रूपांतरित करायचे आहेत. येस, म्हणजे अशा पद्धतीने करूया. कोसेक ए मीन्स 1 साइन ए मायनस साइन ए तसाच ठेवायचा आहे, साइन ए. इन अनदर ब्रॅकेट सेक ए मीन्स 1 कॉस ए मायनस कॉस ए रिमेन्स ॲज इट इज. tan a means sin a upon cos a and plus cos a upon sin a. Cot a means cos a upon sin a is equal to. आता एक एक ब्रॅकेट आपण सोडवूया. या ठिकाणी याचं sin a, दिस इज द LCM. न्यूमरेटरला येईल 1 मायनस साइन ए. येस, सेकंड ब्रॅकेट LCM is cos a, numerator 1 minus cos a. In third bracket LCM is cos a into sin a. Yes, हे बऱ्याच वेळा आपलं झालेलं आहे की यांचा LCM cos a into sin a येईल. sin a into sin a, that is sin square a and plus cos square a. ब्रॅकेट कंप्लीट. तिघही ब्रॅकेट मी अशा पद्धतीने लिहून घेतले. आता या ठिकाणी मला आपण या ठिकाणी साइन 1 मायनस साइन ए लिहिण्याच्या ऐवजी साइन ए इंटू साइन ए, दॅट इज साइन स्क्वेअर ए. साइन स्क्वेअर ए अँड हिअर इज 1 मायनस, दॅट इज कॉस स्क्वेअर ए. येस, LCM साइन ए काढला म्हणजे 1 मायनस साइन स्क्वेअर ए. येस, LCM कॉस ए काढला 1 मायनस कॉस स्क्वेअर ए. येस, इज इक्वल टू. आता आयडेंटिटी मला माहिती आहे की 1 मायनस साइन स्क्वेअर ए मीन्स कॉस स्क्वेअर ए. कॉस स्क्वेअर ए डिवायडेड बाय साइन ए इंटू, आता मी सरळ ब्रॅकेट ओपन करून घेतो. 1 मायनस कॉस स्क्वेअर ए मीन्स साइन स्क्वेअर ए अँड डिवायडेड बाय कॉस ए, हे तसंच राहील, इंटू साइन स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए मीन्स 1 डिवायडेड बाय कॉस ए इंटू साइन ए. टर्म्स मी या ठिकाणी लिहिल्या. आता बघा, हा एक साइन ए आणि हा एक साइन ए, म्हणजे साइन स्क्वेअर ए गुणाकार झाला आणि हा वरचा साइन स्क्वेअर ए कॅन्सल. कॉस स्क्वेअर ए, कॉस ए इंटू कॉस ए, दॅट इज कॉस स्क्वेअर ए. कॉस स्क्वेअर ए यांचा गुणाकार होईल आणि हा कॉस स्क्वेअर ए म्हणजे कॅन्सल. सगळे टर्म्स कॅन्सल होतील. ॲन्सर इज 1 अँड इज इक्वल टू RHS. हे अतिशय टिपिकल एक्झाम्पल की याच्यामध्ये काय केलं आहे आपण की ऑल द रेशोज आर कन्व्हर्टेड इनटू द साइन अँड कॉस. हे सगळेच रेशो मी कशामध्ये कन्व्हर्ट केलेले आहेत? साइन आणि कॉसमध्ये. हे सगळे रेशो मी या ठिकाणी कन्व्हर्ट केलेले आहेत आणि हे कन्व्हर्शन मला केल्यानंतर त्या ठिकाणी सहज त्या व्हॅल्यूज मिळू शकतात. म्हणजे सहज आपण RHS त्या ठिकाणी आणू शकतो. येस, आता एक एक्झाम्पल आहे, अतिशय सोपं आहे, ते पण एक टिपिकल एक्झाम्पल आहे, ते आपण बघूया. एक्झाम्पल नंबर 4.
एक्झाम्पल नंबर 4 आपल्याला दिला आहे, साइन थीटा प्लस टॅन थीटा अपॉन कॉस थीटा and is equal to tan theta in bracket 1 plus sec theta. yes, हे उदाहरण मला सोडवायचं. सुरुवातीला आपण जर बघितलं तर काय करता येईल असा जर विचार केला तर LHS घ्यायचं. LHS घेऊन झाल्यानंतर टेक LHS फर्स्ट, साइन थीटा प्लस टॅन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा अँड इज इक्वल टू, आता हे सेपरेट करायचं बघा, या दोघांचा LCM कॉस थीटा आहे. LCM ऑफ दिस टू टर्म्स इज कॉस थीटा, मीन्स सेपरेट देम साइन थीटा अपॉन कॉस थीटा अँड प्लस टॅन थीटा अपॉन कॉस थीटा. या पद्धतीने मला करता येईल. म्हणजे मी काय केलं ते सेपरेट केलं. मग आता साइन थीटा अपॉन कॉस थीटा मीन्स टॅन थीटा, येस, अँड प्लस टॅन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. येस, आता ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे. देर आर टू टर्म्स अँड टेक टॅन थीटा ॲज अ कॉमन. टॅन थीटा, इफ यू टेक टॅन थीटा कॉमन, देन इन ब्रॅकेट 1 प्लस, इथे टॅन थीटा कॉमन आला म्हणजे इथे राहील 1 अपॉन कॉस थीटा. येस, अँड इज इक्वल टू टॅन थीटा इन ब्रॅकेट 1 प्लस कॉस 1 प्लस 1 अपॉन कॉस थीटा. 1 अपॉन कॉस थीटा मीन्स सेक थीटा. राईट हिअर सेक थीटा. येस, मीन्स इज इक्वल टू RHS. तर अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या टर्म्स वापरून किंवा वेगवेगळे फॉर्म्युलेज वापरून सहज कुठल्याही स्टेपला आपल्याला फॉर्म्युले वापरून पुढच्या स्टेपकडे जाता येतं. अतिशय सोपी एक्झाम्पल्स या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी दिलीत. काही पुस्तकातली उदाहरणं आपण सोडवली आणि काही थोडी पुस्तकाच्या बाहेरची की जी आपल्याला महत्त्वाची एक्झाम्पल्स आहेत, जी परीक्षेमध्ये येऊ शकतात किंवा ज्या उदाहरणांकडे आपण बघणं खूप गरजेचं आहे, अशी उदाहरणं मी या ठिकाणी तुमच्यासाठी घेतलेली आहेत. पुढच्या तासाला आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री मीन्स हाऊ टू फाइंड द हाईट अँड डिस्टन्सेस यूजिंग द ट्रिग्नॉमेट्री, त्याचे काय कन्सेप्ट्स आहेत ते कन्सेप्ट्स बघायचे आहेत. थोडे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, ते वर्ड प्रॉब्लेम्स आपल्याला पुढच्या तासाला बघायचे. दॅट इज द ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री. आणि याच्यावरची सगळी महत्त्वाची जी सगळी उदाहरणं आहेत की जी येऊ शकतात, की जी टिपिकल एक्झाम्पल्स आहेत, ज्या उदाहरणांमध्ये आपल्याला थोडा विचार करावा लागतो, अशी एक्झाम्पल्स आपण पुढच्या तासाला घेणार आहोत. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.